श्रद्धास्थान असलेल्या नागापूर तालुका आंबेगाव येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान यात्रेमध्ये नवसाचे बैलगाडे धावणार असल्याची माहिती श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली आहे। दरवर्षी पौष पौर्णिमेला श्री क्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाची 2 दिवस यात्रा भरते। यात्रेची तयारी देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली असून यात्रेनिमित्त पुणे नगर जिल्ह्यातील लाखो भाविक थापलिंग गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तसेच यात्रेत नवसाचे बैलगाडे पळवले जात असून यासाठी कोणत्याही प्रकारचा इनाम ठेवला जात नाही। फक्त श्रद्धेपोटी बैलगाडा मालक आपला बैलगाडा घाटात पळवत असतो। हे यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे। थापलिंग गडावर मंदिर परिसरात येळकोट जय मल्हार असं बोलत खोबरे आणि तळी भंडाराची उधळण करत परिसर दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळाला। या यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल, कपड्यांची दुकाने, लहान मुलांचे खेळणे, पावभाजी, ओली भेळ, जिलेबी, भजी, शेवरेवडी हॉटेल, आईस्क्रीम, उसाचा रसवंती दुकान, शेती उपयोगी अवजारे, ब्रेक डान्स पाळणा, आकाश पाळणा, होडी या विविध प्रकारचे पाळणे या यात्रेत आपल्याला पाहायला मिळाले। क्षेत्र थापलिंग देवस्थानची कालपासून यात्रा सुरू झाली। आज देखील भाविकांचा, बैलगाडा मालकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला। आज देखील मकर संक्रांत आहे। मी प्रथमतः आजच्या मकर संक्रांतीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे मकर संक्रांतीनं दिवस उत्तरायण चालू होत असताना दिवस देखील वाढतो, म्हणजे रात्र कमी होते आणि दिवस वाढतो। तेव्हा आपण जात असताना यात्रेमध्ये आपण सर्व ज्या प्रकारे तसंच आपण उठावा आणि सर्वांना विनंती अनेक दिवसांची एक अपेक्षा होती की भव्य दिव्य थापलिंग महाराजांचं मंदिर व्हावं। त्याचं देखील काम देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविक भक्तांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले। त्याला देखील आपण अधिकाधिक मदत करावी अशी नम्र विनंती। या यात्रेचे वैशिष्ट्य काय नेमके? सुरू होत असताना या सगळ्या पंचक्रोशीत आणि जुन्नर, आंबेगाव, सुरूर, पारनेरच्या परिसरातली भाविक भक्त येत आहेत। शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेती उपयोगी मोठ्या अवजार जे आहेत त्याची मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना शेतकऱ्यांना जीवनावश्यक पूर्वीच्या काळी मार्केट इकडे नव्हती, सगळे लोक यात्रेच्या निमित्ताने यायची आणि घेऊन जायचे। आणि आता गावोगावी खाण्याचे पदार्थ उपलब्ध झाले, हॉटेल झाले। पण पूर्वी अनेक लांबून हॉटेल इथे यायचे, जिलेबी, रेवडी, भजी, शेव हे सगळं प्रसिद्ध आहे। आणि नवसाचे बिगर इनामाचे 2 दिवस गाडी ट्रस्टने कशा पद्धतीचं नियोजन केलं यात्रेचं? ट्रस्टने लोकांना ये जा करत असताना चांगल्या प्रकारचे रुंद रस्ते, जेणेकरून गर्दी कुठल्या प्रकारे होणार नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आणि त्याचप्रमाणे जर कोणाला काय थोडीफार दुखापत झाली तर आरोग्याच्या दृष्टीने देखील प्राथमिक आरोग्य केंद्र देखील डॉक्टर्स वगैरे इथं आहेत। दर्शनाची रांग जरी मंडप पाडलेला असेल आणि वेगवेगळ्या प्रकारे पोलीस आणि प्रायव्हेट असे दोन्ही प्रकारची सिक्युरिटी, रोडला कुठेही ट्रॅफिक होणार नाही, पार्किंगची चांगली
तर अशा वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यात येईल. धन्यवाद. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची यात्रा म्हणून ओळखली जाते अशीच ही थापलिंग देवस्थानची यात्रा. आणि या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बैलगाडे जे भरतात ते बैलगाड्याला कोणत्याही प्रकारचा इनाम या ठिकाणी दिला जात नाही. तो नवसाचा बैलगाड्या या ठिकाणी सगळे आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातील जे शेतकरी वर्ग आहेत ते नवसाच्या गाड्या म्हणून या ठिकाणी पळवतात. विशेष म्हणजे या ठिकाणी मानाची यात्रा म्हणून आम्ही ही यात्रा करत असतो आणि हा व्यवसाय या ठिकाणी करत असतो. मुंबई पुण्यावरून जी लोक येतात ती शेव रेवडी हा मेनू घेण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात आणि आपल्या या ठिकाणी गरम भजी गरम जिलेबी देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर सर्व यात्रेकरू भाविक भक्त या ठिकाणी प्रसाद व जिलेबी भजी खाऊन जात असतात. न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.